शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घोमटी. एका सदृढ वृक्षासाठी बीज चांगलं असणं किती महत्वाचं असतं हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे एका निरोगी, सुसंस्कृत आणि तेजस्वी बाळासाठी बीजशुद्धी ही गर्भसंस्कारातील पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. आयुर्वेद सांगतो, बीज शुद्ध असेल तर गर्भ सशक्त होतो, मन शांत असेल तर संस्कार गडद होतात, दिनचर्या शुद्ध असेल तर पुढची पिढी ही तेजस्वी होते. गर्भधारणा ही फक्त शारीरिक प्रक्रिया नसून ती एक पवित्र संस्कार प्रक्रिया आहे. नमस्कार, मी अनघा तुमचे बेबी वर्ल्ड अँड गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. आजपासून आपण एक अत्यंत महत्त्वाची आयुर्वेदीय गर्भसंस्कार बुक सिरीज बाय बालाजी तांबे सुरू करत आहोत. आजचा पहिला भाग आहे बीजशुद्धी आणि गर्भधारणेपूर्वीची तयारी, म्हणजेच प्री प्रेग्नन्सी गाईड. ही संपूर्ण मालिका आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्री बालाजी तांबे यांच्या आयुर्वेदीय गर्भसंस्कार या ग्रंथातील तत्वांवर आधारित आहे. मी स्वतः माझ्या 2 गर्भधारणांमध्ये डॉक्टर बालाजी तांबे यांनी सांगितलेले गर्भसंस्कार महिन्यानुसार प्रत्यक्षात पाळले आहेत. आई म्हणून अनुभवलेली हीच माहिती आज मी सोप्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. ज्यासाठी लोक हजारो रुपये फी भरून क्लासेस लावतात, तीच मौल्यवान माहिती तुम्हाला या चॅनलवर सोप्या शब्दात घर बसल्या कोणताही खर्च न करता विनामूल्य मिळणार आहे. तुम्हाला फक्त तुमचा थोडासा वेळ आणि शांत मनाने ऐकायचं आहे. आजच्या भागात आपण काय पाहणार आहोत? प्रस्तावना, गर्भसंस्कार म्हणजे काय आणि पूर्वतयारीची महत्त्व, गर्भशुद्धी, बीजशुद्धी का करावी, विज्ञानाधारित कारणे काय त्याच्या मागे, पुरुषांसाठी तयारी काय असावी, वीर्य म्हणजे स्पर्म गुणवत्ता कशी सुधारावी, स्त्रीसाठी तयारी काय करावी, गर्भाशयाची शुद्धी आणि आरोग्य कसं ठेवावं, दिनचर्या आणि आहार कसा असावा, मानसिक तयारी कशी करावी, बीजशुद्धी म्हणजे काय, ती का गरजेची आहे, वडिलांनी म्हणजे पुरुषांनी शरीर आणि मन कसे तयार करायचे, मातेनी गर्भाशयाची तयारी कशी ठेवावी, आहार विहार विज्ञानाचा यात काय संबंध आहे. जर तुम्ही आई वडील होण्याची तयारी करत असाल किंवा भविष्यात करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात फायदा तुम्हालाच होणार आहे. आपण जर एखादी गाडी घेत असू, नवीन घर बांधत असू तर कितीतरी महिने आधी आपण त्याचं नियोजन करतो, बरोबर? पण एका नवीन आयुष्याला, एका तेजस्वी बाळाला या जगात आणताना आपण तितकीच सजगतेने तयारी करतो का? आजच्या काळात वंध्यत्व, हार्मोनल समस्या आणि IVFचं वाढतं प्रमाण का आहे याचं उत्तर दडले आपल्या प्राचीन आयुर्वेदात. बाळ अपघाताने नाही तर ते स्वइच्छेने आणि नियोजनाने जन्माला यावे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, एका सदृढ वृक्षासाठी बीज चांगलं असणं गरजेचं असतं. तसेच एका तेजस्वी आणि निरोगी बाळासाठी बीजशुद्धी ही गर्भसंस्कारातील पहिली पायरी आहे. बाळ हवे आहे म्हणून नुसते प्रयत्न करण्यापेक्षा आधी शरीर आणि मन तयार करणे आवश्यक आहे. आज आपण पाहणार आहोत आई आणि वडिलांनी गर्भधारणेपूर्वी नेमकी कशी तयारी करावी. हा व्हिडिओ आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्री बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कार या ग्रंथातील तत्वांवर आधारित आहे. हा कंटेंट शैक्षणिक आणि जनजागृतीसाठी आहे. आयुर्वेद सांगतो की गर्भधारणा ही केवळ शारीरिक प्रक्रिया नसून ती एक पवित्र संस्कार प्रक्रिया आहे. आजचा हा व्हिडिओ बीजशुद्धी आणि गर्भधारणेपूर्वी तयारी या विषयावर एक संपूर्ण आणि मार्गदर्शक ठरेल. अगोदर आपण याचे महत्त्व समजून घेऊयात. व्हिडिओ मोठा असला तरी तो तुमच्या बाळासाठी आहे हे लक्षात ठेवा आणि शांत मनाने ऐका. गर्भसंस्कार क्लासेसला पण आपण 1 तास नक्कीच देतोच, इतकाच वेळ द्यावा लागतो. मग हा व्हिडिओ तर तुम्हाला फ्रीमध्ये घरपोच मिळत आहे. जर तुम्ही आई वडील होण्याची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरेल. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलचे कुटुंब वाढवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा. आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्री बालाजी तांबे यांनी आयुष्यभर आपल्या लेखनातून आणि संशोधनातून हेच सांगितले आहे की गर्भधारणा होण्याआधीच आई वडिलांनी स्वतःला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या शुद्ध करणे आवश्यक आहे.
गर्भसंस्कार म्हणजे फक्त गर्भावस्थेतील मंत्र, संगीत किंवा आहार नाही, तो गर्भधारणेपूर्वी सुरू होणारा जीवन संस्कार आहे. आजच्या काळात बाळ हवं म्हणून फक्त प्रयत्न केले जातात, पण शरीर आणि मन आधी तयार करणं हेच खऱ्या अर्थाने गर्भसंस्काराचे मूळ आहे. आयुर्वेद सांगतो, गर्भधारणा ही फक्त शारीरिक प्रक्रिया नसून ती एक पवित्र संस्कार प्रक्रिया आहे. डॉक्टर श्री बालाजी तांबे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आणि लेखनातून हे स्पष्ट केले आहे की गर्भधारणेपूर्वीच आई वडिलांनी स्वतःला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या शुद्ध करणे आवश्यक आहे. चला तर मग डॉक्टर बालाजी तांबे यांच्या सामर्थ्यवान शब्दात आणि मार्गदर्शनातून समजून घेऊया बीजशुद्धी एक जीवन संस्कार. विभाग 1. गर्भशुद्धी म्हणजे काय आणि ती का महत्वाची आहे? बीजशुद्धी म्हणजे काय? ज्याप्रमाणे धुळीने माखलेल्या काचेतून सूर्यप्रकाश स्पष्ट दिसत नाही, तसे दूषित शरीरातून तेजस्वी आत्मा जन्म घेऊ शकत नाही. आपण सर्वजण सदृढ आणि गुणी बाळाचे स्वप्न पाहतो, पण त्यासाठी केवळ गर्भधारणेचा विचार करून चालत नाही, तर त्या आधीची पूर्वतयारी महत्वाची असते. डॉक्टर बालाजी तांबे नेहमी म्हणायचे, उत्तम पीक येण्यासाठी जमीन नांगरणे जसे गरजेचे आहे, तसेच उत्तम अपत्यासाठी बीजशुद्धी आवश्यक आहे. आजच्या भागात आपण याच पूर्वतयारीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. बीजशुद्धी म्हणजे काय? व्हॉट इज बीजशुद्धी? आयुर्वेदानुसार स्त्रीचे बीज म्हणजे ओहम आणि पुरुषाचे वीर्य म्हणजे स्पर्म हे दोन्ही शुद्ध आणि दोषमुक्त असावे. आजच्या काळात स्ट्रेस, चुकीचा आहार आणि प्रदूषणामुळे या बीजांमध्ये दोष निर्माण होतात. हे दोष दूर करणे म्हणजेच बीजशुद्धी. जर आपण शुद्ध बीजासोबत सुरुवात केली तर बाळाला भविष्यात होणारे शारीरिक आणि मानसिक आजार आपण आधीच रोखू शकतो. बीजसंस्कार म्हणजे काय? डॉक्टर तांबे यांच्या मते मूल जन्माला घालणे ही केवळ एक शारीरिक प्रक्रिया नाही. बीज आणि गुणदोष, ज्या घटकांमुळे पालकांचे गुण किंवा दोष बाळाकडे हस्तांतरित होतात, त्याला आपण बीज म्हणतो. बीजसंस्कार म्हणजे या बीजांमधील दोषांचे निर्मूलन करणे होय. चैतन्याचे मिलन. पूर्वतयारी म्हणजे फक्त शरीराची तपासणी नाही, तर ते चैतन्य आणि मनाचे पवित्र मिलन आहे. बाळ सुसंस्कारी होण्यासाठी पालकांचे मन शांत आणि शुद्ध असणे अनिवार्य आहे. ज्याप्रमाणे आपण नवीन पीक घेण्यापूर्वी शेत नांगरतो आणि कचरा साफ करतो, त्याचप्रमाणे शरीरातील दोष, विषारी घटक काढून टाकणे म्हणजेच गर्भशुद्धी. आता ही गर्भशुद्धी का करावी? आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रदूषण, जंक फूड आणि ताणतणावामुळे आपल्या पेशींवर परिणाम होतो. जर बीजात दोष असतील तर बाळाला अनुवंशिक आजार किंवा शारीरिक व्याधी होऊ शकतात. शुद्ध बीजामुळे बाळ केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक दृष्ट्याही सक्षम जन्माला येते. बीजसंस्कार कसे करावे? शरीर शुद्धी म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. बीजसंस्काराची सुरुवात शरीरातील साठलेली दोष म्हणजे टॉक्झिन्स बाहेर काढण्यापासून होते. पंचकर्म शक्य असल्यास तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली वमन किंवा विरेचन करून घ्यावे. यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरातील बीज निर्मितीचे केंद्र शुद्ध होतात. बस्ती. गर्भाशयाची ताकद वाढवण्यासाठी उत्तर बस्ती सारखे उपचार स्त्रियांसाठी खूप प्रभावी ठरतात. दुसरा, आहार संस्कार म्हणजे न्यूट्रिशनल. बीज हे आपल्या रक्ताचा आणि धातूंचा अर्क असतो, त्यामुळे आहारात बदल करणे अनिवार्य आहे. त्यात सुवर्णपाषाण किंवा तूप रोज सकाळी रिकाम्या पोटी गाईचे शुद्ध तूप खाणे बीजासाठी अमृता समान आहे. पंचामृत. रोज सकाळी ताजे पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर घेतल्याने ओज वाढते. काळे मनुके आणि बदाम. भिजवलेले मनुके रक्तातील उष्णता कमी करतात आणि बीजाला पोषक ठरतात. काय टाळायचे? अति तिखट, खारट, आंबट, शिळे अन्न आणि बेकरी प्रोडक्ट्स पूर्णपणे बंद करायचे. 3. मानसिक आणि आध्यात्मिक संस्कार. आपलं मेंटल ट्युनिंग. डॉक्टर तांबे सांगतात की बीजावर विचारांचा प्रभाव पडतो. ओमकार गुंजन. रोज किमान 10-15 मिनिटे ओमकार केल्याने शरीरातील हार्मोन संतुलित होतात. मौन आणि ध्यान. मन शांत ठेवण्यासाठी दररोज थोडा वेळ मौन पाळावे. प्रसन्नता.
पती पत्नीने एकमेकांशी प्रेमाने वागावे. भांडणे किंवा मानसिक तणाव बीजाची गुणवत्ता विटॅलिटी कमी करतात. मंत्र आणि संगीत. शब्दांच्या लहरींचा पेशींवर परिणाम होतो. यात तुम्ही संतान गोपाल मंत्र, वीणावादन, बासरी यासारखे मंत्र ऐकू शकता. दिनचर्या. सूर्यस्नान. कोवळ्या उन्हात 10 मिनिटे बसल्याने विटॅमिन डी मिळते, जे जनन क्षमतेसाठी म्हणजे फर्टिलिटीसाठी महत्वाचे आहे. योगासने. स्त्रियांची बटरफ्लाय पोज आणि पुरुषांनी सूर्यनमस्कार आवर्जून करावेत. त्यामुळे ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारते. वेळेवर झोप. रात्री 10 पूर्वी झोपणे पित्त कमी करण्यासाठी आणि बीजपेशींच्या पुनर्निर्मितीसाठी गरजेचे आहे. बीजसंस्कार म्हणजे केवळ औषध घेणे नाही, तर आपल्या शरीरातील पंचमहाभूतांना बाळासाठी तयार करणे आहे. जेव्हा आपण हे 3 महिने पाळतो तेव्हा आपल्याला एका सुपर चाइल्डसाठी पाया रचतो. सुप्रजा जनन म्हणजे काय? फक्त मूल जन्माला घालणे आणि घडवून जन्माला घालणे यातला फरक. बीज, क्षेत्र, ऋतू आणि अंबू. आयुर्वेदातील ही 4 महत्वाची तत्वे आहेत. त्यात बीज म्हणजे स्त्री पुरुषांची जनन क्षमता, स्त्रीचे बीजांड आणि पुरुषाचे वीर्य म्हणजे स्पर्म. क्षेत्र, गर्भाशय. स्त्रीचे गर्भाशय जर जमीन सुपीक नसेल तर पीक चांगले येणार नाही. ऋतू, योग्य काळ आणि मानसिक अवस्था. अंबू म्हणजे पोषण आणि पाणी किंवा आहार. बीज, स्त्री आणि पुरुषांची जनन क्षमता कसे असावे. बीज हे दोषांविरहित आणि चैतन्यपूर्ण असावे. केवळ गर्भधारणा होणे पुरेसे नाही, तर ते बीज उत्तम गुणांचे असणे आवश्यक आहे. शुद्धी, पुरुषाचे वीर्य म्हणजे स्पर्म ओजस्वी असावे आणि स्त्रीचे बीजांड ओहम सदृढ असावे. यासाठीच 3 महिने आधी आहार विहार सुधारून बीज शुद्धी केली जाते, जेणेकरून बाळाची अनुवंशिक जेनेटिक जडणघडण चांगली होते. क्षेत्र म्हणजे गर्भाशय कसे असावे. गर्भाशय म्हणजे ते शेत जिथे बाळ 9 महिने वाढणार आहे. हे क्षेत्र पूर्णपणे शुद्ध, निरोगी आणि गाठी विरहित म्हणजे सिस्ट फ्री असावे. याचे महत्व काय? जशी नापीक जमिनीत पेरलेले उत्तम बीजही रुजत नाही, तसेच जर गर्भाशयाचे आरोग्य युटेरिन हेल्दी नसेल, नीट नसेल तर गर्भ टिकण्यात अडचण होते. यामुळे पाळीच्या काळातील नियम पाळून क्षेत्र सुपीक ठेवणे गरजेचं आहे. ऋतू म्हणजे योग्य काळ. स्त्रीचा ऋतुलक्ष्मी काळ पाळीनंतरचे पहिले 12 ते 16 दिवस, ज्याला आयुर्वेद ऋतुकाल म्हणतो. या काळात गर्भधारणेची शक्यता सर्वाधिक असते. वय. आई आणि वडिलांचे वय योग्य असणे म्हणजे निसर्गाच्या चक्रानुसार जेव्हा शरीर पूर्णपणे परिपक्व असते तोच खरा ऋतू. निसर्गातील ऋतू बाळ कोणत्याही ऋतूत जन्माला येईल याचा विचार करून गर्भधारणेचे नियोजन करणे. उदाहरणार्थ अति उन्हाळ्यात किंवा अति थंडीत प्रसूती होणार नाही असे नियोजन करणे. ऋतू म्हणजे मानसिक अवस्था, आपला मेंटल स्टेट किंवा मूड. हा भाग डॉक्टर तांबे यांच्या मार्गदर्शनात अत्यंत महत्वाचा आहे. प्रसन्नता. ज्या क्षणी गर्भधारणा होते त्यावेळी पती आणि पत्नी या दोघांचेही मन अत्यंत आनंदी, शांत आणि सकारात्मक असणे म्हणजे योग्य ऋतू. भीती आणि तणावाचा अभाव. जर मनात भीती, राग किंवा कामाचा ताण असेल तर तो चुकीचा ऋतू मानला जातो, कारण त्या मानसिक स्थितीचा परिणाम थेट बीजाच्या गुणवत्तेवर होतो. आध्यात्मिक ऋतू. घरात सात्विक वातावरण असणे, भांडणे न होणे आणि एकमेकांबद्दल आदर असणे यालाच मानसिक ऋतू सुधारणे म्हणतात. अंबू म्हणजे नरिशमेंट, वॉटर, पोषक आहार कसा असावा. अंबू म्हणजे पाणी किंवा पोषक रस. मातेने घेतलेला आहार हा केवळ तिचं पोट भरण्यासाठी नसून तो गर्भाला मिळणारा अर्क असतो. त्याचे महत्व काय? रक्ताभिसरण योग्य असणे आणि शरीरातील रस धातू शुद्ध असणे म्हणजेच अंबू उत्तम असणे. आईचा आहार सात्विक असेल तर बाळाच्या शरीरातील पेशींचा बांधणी भक्कम होते आणि बाळाची प्रतिकारक शक्ती वाढते. एपिजेनेटिक्स आणि आयुर्वेद. आधुनिक विज्ञान सांगते की आपल्या सवयी आपल्या जनुकांवर म्हणजे जीन्सवर परिणाम करतात. बीजशुद्धी म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीचे DNA शुद्ध करणे.
आजचे विज्ञान मान्य करते की गर्भधारणेपूर्वी पालकांची जशी जीवनशैली असते तसेच गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम्स बाळाकडे जातात. जर तुम्ही बीज शुद्धी केली तर तुमच्यातील अनुवांशिक आजार बाळाला लागण्यापासून तुम्ही रोखू शकता. गर्भधारणेसाठी योग्य वय. डॉक्टर बालाजी तांबे यांच्या आयुर्वेदीय गर्भसंस्कार पुस्तकातील संदर्भानुसार आयुर्वेदाचे निकष. आयुर्वेदानुसार जोपर्यंत शरीराची पूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत गर्भधारणा होणे आई आणि बाळ दोघांसाठी हितावह नसते. त्यासाठी खालील वयोगट महत्वाचा मानला जातो. स्त्रीचे वय कमीत कमी 18 ते 20 वर्ष पूर्ण असावे. परंतु आजच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक परिपक्वतेसाठी 22 ते 28 वर्ष हे वय सर्वोत्तम मानले जाते. पुरुषाचे वय कमीत कमी 21 ते 25 वर्षे पूर्ण असावे. उत्तम बीजशक्तीसाठी 25 ते 35 वर्ष हे वय योग्य आहे. विशीत म्हणजे 20 वर्ष आणि 25 वर्षे नियम. पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे स्त्री 20 वर्षांची आणि पुरुष 25 वर्षांचा असताना त्यांच्यातील प्रजनन पेशी म्हणजे स्पर्म्स अँड ओव्हम पूर्णपणे विकसित आणि वीर्यवान असतात. या वयात गर्भधारणा झाल्यास बाळ अधिक बुद्धिमान आणि निरोगी जन्माला येते. 30 वर्षानंतरचे नियोजन. वयाच्या 30 किंवा 35 नंतर गर्भधारणा झाल्यास काही समस्या उद्भवू शकतात, कारण स्त्री बीजांची संख्या आणि गुणवत्ता नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. जर करिअर किंवा इतर कारणांमुळे उशीर झाला असेल तर डॉक्टरांनी बीजशुद्धी आणि रसायन चिकित्सा आवर्जून करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून वाढत्या वयाचे दुष्परिणाम टाळता येतील. मानसिक परिपक्वता मेंटल मॅच्युरिटी. केवळ शारीरिक वय महत्वाचे नाही तर मानसिक वयही महत्वाचे आहे. आई वडिलांमध्ये कौटुंबिक जबाबदारी पेलण्याची क्षमता आणि संयम असणे यालाच आयुर्वेदात ऋतू म्हणजे योग्य मानसिक अवस्था म्हटले आहे. निसर्ग चक्र. निसर्गाच्या नियमानुसार वेळीच नियोजन करणे केव्हाही चांगले. योग्य वयात गर्भधारणा झाल्यास सिझेरियनची शक्यता कमी होते आणि नैसर्गिक प्रसूती सुलभ होते. कमी वयात किंवा खूप जास्त वयात होणाऱ्या मुलांचे शारीरिक दोष राहण्याची शक्यता असते, जी योग्य वयात टाळता येते. विभाग 2 पुरुषांसाठी तयारी. वीर्य गुणवत्ता. आरोग्यदायी प्रजनन पेशींसाठी आरोग्यदायी शुक्राणू सौम्य, स्निग्ध, जाडसर, गोड, पांढऱ्या रंगाचे, मधासारखा सुगंध असलेले, भरपूर प्रमाणात असलेले आणि तूप, तेल किंवा मधासारखे दिसणारे असतात. अशा प्रकारचे शुक्राणू गर्भधारणेसाठी योग्य मानले जातात. शुक्र धातूमधील असंतुलनाची लक्षणे. वात दोषांमुळे असंतुलन. शुक्र फसफसणारे, कमी प्रमाणात, खूप पातळ आणि स्खलन उशिरा व वेदनादायक होते. पित्त दोषामुळे असंतुलन. स्खलनासोबत जळजळ होते. शुक्र चिकट नसतो, पिवळसर रंगाचा असतो. कफ दोषामुळे असंतुलन. शुक्र खूप जास्त प्रमाणात स्रवतो, खूप जाडसर आणि जड असतो. तिन्ही दोषांमुळे असंतुलन. शुक्र कमी प्रमाणात दुर्गंधीयुक्त, पू व गाठींसह असतो. मग अगोदर तुम्हाला तुमच्या यापैकी कुठलीही लक्षणं आढळत असतील शुक्रांमध्ये तर हे तुम्हाला संतुलन करावं लागेल. आणि जसं मी वरती सांगितलंय की आरोग्यदायी शुक्राणू कसे असतात तर ते सौम्य, स्निग्ध, जाडसर आणि पांढऱ्या रंगाचे, मधासारखा सुगंध असलेले आणि खूप प्रमाणात असतात. दोष असलेल्या आणि असंतुलन असलेल्या शुक्रापासून गर्भधारणा होणे खूप दुर्मिळ असते आणि झालीच तरी खालील गुंतागुंती उद्भवू शकतात. खराब गुणवत्तेचे शुक्राणू किंवा शुक्रामुळे जन्मलेले मूल अल्पायुषी, अशक्त आणि अपेक्षेपेक्षा कमी आकर्षक असू शकते. बहुतांश वेळा गर्भधारणा होत नाही आणि झालीच तर गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. अशक्त शुक्राणू पुरुषाला, त्याच्या अपत्याला आणि स्त्रीलाही त्रासदायक ठरतात. म्हणून हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की आपल्या बाळाचे आरोग्य तुमच्या दोघांच्या आरोग्यावर अवलंबून आहे. जर तुमच्यात काही कमतरता आढळली तर ती गर्भधारणेपूर्वी दुरुस्त करणे आवश्यक आहे.
स्त्रीचे बीज आणि पुरुषाचे शुक्राणू हे हेल्दी असले पाहिजेत आणि मजबूत, संतुलित असले पाहिजेत आणि शुद्ध असले पाहिजेत. आजकाल शुक्राणूंची संख्या मोजण्यासारख्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने किमान एक घटक म्हणजे शुक्राणूंचे प्रमाण तपासता येते. गर्भधारणेसाठी पुढील काळजी घेऊ शकता. अनेकदा जेव्हा एखाद्या जोडप्याने मूल होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना लगेच मूल हवे असते. ही घाई भविष्यातील बाळासाठी चांगली ठरणार नाही. घाईने निर्णय घेणे आई आणि बाळ दोघांवरही प्रतिकूल परिणाम करू. बाळ जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत स्त्रीचे महत्त्व सर्वाधिक असते. सर्वप्रथम भविष्यातील आईचे मासिक पाळीचे चक्र नियमित असणे आवश्यक आहे. पाळी दर 28 ते 29 दिवसांनी यायला हवी आणि प्रत्येक वेळी 4 ते 5 दिवस रक्तस्राव व्हायला हवा. याआधी नमूद केलेली लक्षणे जसे पाळी दरम्यान गाठी येणे व वेदना होणे, तसेच वारंवार होणारे लघवीचे व मूत्राशयाचे संसर्ग यावर उपचार करणे आवश्यक आहे. हार्मोनल असंतुलनाची लक्षणे जसे की थायरॉइड विकार, अंडोत्सर्ग न होणे, अचानक वजन वाढणे, चेहऱ्यावर केस वाढणे, स्तनांमध्ये जडपणा किंवा वेदना यावर उपचार करणे आवश्यक आहे. वीर्य आणि ओजस. वीर्य म्हणजे स्पर्म हे केवळ पेशी नसून ती पुरुषाची जीवनशक्ती आहे. क्वालिटी चेक. शुक्राणूंची संख्या काउंट वाढवण्यापेक्षा त्यांची हालचाल, मोटिलिटी आणि आकार म्हणजे मॉर्फॉलॉजी सुधारण्यावर भर द्यावा. पुरुषांना वाटते गर्भसंस्कार फक्त स्त्रीसाठी आहेत. हे चुकीचे आहे. वडिलांचे आरोग्य बाळाच्या शारीरिक ताकदीसाठी कारणीभूत असते. काय बदलावे मग यासाठी? उष्णतेपासून रक्षण करा. मोबाईल खिशात ठेवणे, लॅपटॉप मांडीवर ठेवणे किंवा घट्ट कपडे घालणे यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. 2. व्यसनमुक्ती म्हणजे धूम्रपान आणि अल्कोहोलमुळे DNA खराब होतो. गर्भधारणेपूर्वी किमान 3 महिने हे पूर्ण बंद करावे. आहार आणि शक्ती. रोज रात्री 10 भिजवलेले बदाम आणि 5 मनुके खावेत. आहारात गाईचे तूप सर्वात महत्वाचे आहे. शतावरी कल्प दुधासोबत घेतल्याने शुक्र धातूची शुद्धी होते. काय टाळावे? उष्णता म्हणजे लॅपटॉप मांडीवर ठेवणे, गरम पाण्याचे टब बाथ, सायकलिंग अति प्रमाणात नाही करायची. अन्न अति तिखट, खारट आणि आंबट पदार्थांमुळे रक्तातील उष्णता वाढते, ज्याचा परिणाम शुक्राणूंवर होतो. मानसिक ताण. स्ट्रेसमुळे टेस्टोस्टेरॉन कमी होते. काय करावे? वजीकरण आहार म्हणजे गायीचे शुद्ध तूप, खजूर, उडीद डाळ, पांढरा कांदा आणि मध. शतावरी कल्प पुरुषांच्या आरोग्यासाठी एक उत्तम टॉनिक मानले जाते. पुरुषांसाठी विशेष तयारी. पितृऋण. शुक्र धातूची गुणवत्ता. वीर्य केवळ संख्येने काउंट नाही तर गुणवत्तेने क्वालिटी कसे असावे. शुक्रनाशक घटक. अति उष्णता, घट्ट कपडे, लॅपटॉपची मांडीवर वापर आणि व्यसने. आहार आणि औषधी. गाईचे तूप, दूध, उडीद डाळ, आवळा आणि शतावरीचे मध. ब्रह्मचर्य. गर्भधारणेपूर्वी किमान 1 महिना ब्रह्मचर्याचे पालन करा. अनेकांना वाटतं की गर्भसंस्कार फक्त स्त्रियांसाठी आहेत, पण डॉक्टर तांबे यांच्या मते वडिलांचे योगदान तितकेच महत्वाचे आहे. अनेकदा गर्भसंस्कार फक्त स्त्रियांसाठी मानले जातात, पण तांबे वडिलांच्या भूमिकेवर विशेष भर देतात. शुक्र धातू शुद्धी. ज्या पुरुषांना धूम्रपान, मद्यपान किंवा सतत बाहेरचे जंक फूड खाण्याची सवय आहे त्यांच्या शुक्र जंतूवर स्पर्म्स याचा अत्यंत वाईट परिणाम होतो. अशा बीजातून जन्मलेले बाळ शारीरिक दृष्ट्या कमकुवत असू शकते. हार्मोनल इम्बॅलन्स. मानसिक ताण आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन होते, ज्यामुळे वीर्याची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी खराब होते. यासाठी मनाची शांतता आणि सकस घरगुती आहार अत्यंत गरजेचा आहे. पुरुषांची जबाबदारी. रोल ऑफ फादर. अनेकांना वाटते गर्भसंस्कार फक्त स्त्रीसाठी आहेत, पण वडिलांची भूमिका 50% असते. वीर्य का शुद्ध असावे? पुरुषाचे वीर्य हे बाळाची बुद्धिमत्ता आणि शारीरिक शक्ती ठरवते. पुरुषांच्या जबाबदारीत अजून काय करायला हवे?
जर तुम्ही धूम्रपान किंवा मद्यपान करत असाल तर गर्भधारणेच्या किमान 3 महिने आधी ते पूर्णपणे बंद करा आणि जंक फूड पण कम्प्लिटली टाळा. उपाय काय आहेत? जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती काय उपाय आहेत? आहारात गाईचे तूप, दूध आणि सुकामेवा यांचा समावेश करा. जास्त उष्णतेत काम करणे किंवा घट्ट कपडे घालणे टाळा, कारण उष्णतेमुळे शुक्राणूंची गुणवत्ता खालावते. पुरुषांनी वीर्याची गुणवत्ता म्हणजे स्पर्म क्वालिटी सुधारण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात. व्यसनांपासून दूर राहा, जसे तंबाखू, सिगारेट आणि अल्कोहोलमुळे शुक्राणूंची संख्या आणि वेग मंदावतो. हे किमान 3 महिने आधी सोडावे. उष्णतेपासून बचाव. जास्त गरम पाण्यात आंघोळ करणे किंवा घट्ट कपडे घालणे टाळा, कारण उष्णतेचा वीर्यावर वाईट परिणाम होतो. आहारात गाईचे तूप, दूध, बदाम, अक्रोड आणि शतावरी कल्प यांचा समावेश करा. यामुळे शुक्राणूंची ताकद वाढते. योग, प्राणायाम आणि व्यायामामुळे रक्ताभिसरण चांगले सुधारते. विभाग 3. स्त्रीसाठी काय तयारी असावी? प्री कन्सेप्शन फॉर मदर. शुद्ध आणि आरोग्यदायी प्रजनन पेशी. स्त्रीच्या अंडाशयातून अंडज तयार होतात, जे जर फलित झाले नाही तर मासिक पाळीच्या रक्तस्रावाद्वारे बाहेर टाकले जातात. पुरुषांमध्ये शुक्राणू वीर्यामध्ये असतात. गर्भधारणेसाठी मासिक स्राव आणि वीर्य कसे असावे हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आयुर्वेदिक ग्रंथामध्ये याचे आदर्श गुणधर्म आणि दोष स्पष्टपणे सांगितले आहेत. आदर्श मासिक स्रावाचे गुणधर्म. माधव निदानानुसार दर 28 दिवसांनी मासिक पाळी यायला हवी. रक्तस्राव 4 ते 5 दिवस चालावा. रक्त चिकट नसावे आणि गाठी नसाव्यात. स्रावासोबत जळजळ, वेदना किंवा अस्वस्थता नसावी. रक्तस्राव ना फार जास्त असावा ना फार कमी असावा. गर्भाशयाची शुद्धी करावी. रक्त तेजस्वी लाल रंगाचे असावे आणि कापडावरचे डाग पाण्याने सहज निघावेत. अशा प्रकारचा मासिक स्राव गर्भधारणेसाठी योग्य मानला जातो. यापैकी कोणत्याही लक्षणात थोडा फरक आढळल्यास तो अस्वस्थतेचा लक्षण मानले जाते आणि उपचार आवश्यक असतो. सामान्यतः आढळणाऱ्या समस्या. काही महिलांमध्ये मासिक स्राव फक्त 1-2 दिवस चालतो. रक्त काळसर किंवा फिकट लाल असते. स्रावासोबत चिकटपणा किंवा गाठी असतात. अनेक महिला हे सामान्य समजून दुर्लक्ष करतात. याशिवाय मासिक पाळीच्या वेळेशिवाय होणारा पांढरा किंवा लाल स्राव, जसे ल्युकोरिया, मेनोरेजिया, पोषण द्रव्यांच्या अपव्यय करतो. हे हाडे, मज्जातंतू आणि शुक्रधातू मजबूत करतात. ही लक्षणे देखील लक्षपूर्वक पाहून उपचार करणे आवश्यक आहे. दोषांमुळे मासिक स्रावातील असंतुलन. वात दोष असेल तर वेदनादायक कमी प्रमाणात स्राव आणि काळसर रक्त. पित्त दोष असेल तर जास्त रक्तस्राव, दुर्गंधीयुक्त स्राव आणि स्रावासोबत जळजळ. कफ दोष, चिकट आणि श्लेष्मयुक्त स्राव. तिन्ही दोषांचे मिश्रण असेल तर कमी प्रमाणात वेदनादायक, दुर्गंधीयुक्त स्राव, गाठींसह अशा प्रकारचा मासिक स्राव गर्भधारणेसाठी अयोग्य मानला जातो. जर गर्भधारणा झालीच तर गर्भ दुर्बल असतो आणि गर्भपाताची शक्यता वाढते. स्त्रियांसाठी पूर्वतयारी. मातेची जबाबदारी. बाळाचे पहिले 9 महिने मातेच्या शरीरात जातात, म्हणून तिचे शरीर हे त्याच्यासाठी मंदिर असते. आर्तव आणि गर्भाशय. मातेचे शरीर हे बाळाचे पहिले घर आहे. ते विष मुक्त म्हणजे टॉक्झिन फ्री असणे आवश्यक आहे. मासिक पाळीचे शास्त्र. पाळी नियमित नसेल तर बीज म्हणजे एक परिपक्व होत नाही. पाळीच्या 3 दिवसांचे नियम. या काळात पूर्ण विश्रांती का घ्यावी? यामुळे गर्भाशयाचे नैसर्गिक स्वच्छता म्हणजे सेल्फ क्लिनिंग होते. आयुर्वेदात याला रजस्वला परिचर्या म्हणतात. बीजशुद्धीसाठी गर्भाशयाची स्वच्छता होणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी हे नियम पाळले पाहिजेत. विश्रांती. पाळीच्या पहिल्या 3 दिवसात धावपळ किंवा कष्टाची कामे टाळावीत. यामुळे गर्भाशयातील जुने रक्त, टॉक्झिन्स पूर्णपणे बाहेर पडण्यास मदत होते. आहार. गरम, ताजे आणि हलके अन्न घ्यावे. मूग डाळीची खिचडी किंवा पेस्ट, सर्वोत्तम थंड पदार्थ किंवा आईस्क्रीम खाणे टाळावे. स्वच्छता. गरम पाण्याने आंघोळ करावी.
अति कडक किंवा अति थंड पाणी टाळावे. मानसिक स्थिती, या काळात मन शांत ठेवावे, चिडचिड टाळावी, शांत संगीत ऐकणे किंवा हलके वाचन करणे चांगले. व्यायाम, पाळीच्या काळात योगासने किंवा कठीण व्यायाम करू नये, फक्त हलके चालणे चालू ठेवू शकतो. पंचकर्म, वस्ती आणि विरेचन. डॉक्टर तांबे यांच्या मते गर्भधारणेपूर्वी शरीरातील वात दोष शांत करण्यासाठी बस्ती ही सर्वोत्तम चिकित्सा आहे. सुवर्णजल, बुद्धिवर्धक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुवर्णजलाचे महत्त्व आहे. गर्भाशय शुद्धी, गर्भधारणेपूर्वी स्त्रीची मासिक पाळी म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल नियमित आणि शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. जर पाळीत दोष असतील तर बीजाचे रोपण नीट होत नाही. हार्मोनल बॅलन्स, आजकाल थायरॉइड किंवा वजन वाढणे म्हणजे PCOD यांसारख्या समस्यांमुळे बीजाची गुणवत्ता कमी होते. अशा वेळी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ल्याने आयुर्वेदिक उपचारांद्वारे शरीर शुद्ध करून घेणे महत्त्वाचे ठरते. मातेचे शरीर हे बाळाचे पहिले घर असते. हे घर शुद्ध असणे गरजेचे आहे. गर्भाशय शुद्धी, मासिक पाळी नियमित असणे ही पहिली पायरी आहे. जर काही समस्या असेल तर तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने पंचकर्म बस्ती करून घ्या. लोह आणि फॉलिक ऍसिड, नैसर्गिकरित्या पालेभाज्या, खजूर, डाळिंब आणि लोहाच्या कढईत बनवलेले पदार्थ खाण्यास सुरुवात करा. बीजांड आरोग्य म्हणजे एग हेल्थ, सकस आहार आणि पुरेशी झोप बीजांडाची गुणवत्ता सुधारते. स्त्रीची जबाबदारी, गर्भाशय आणि बीज, रोल ऑफ मदर काय असते? स्त्रीचे शरीर हे बाळाचे पहिले घर आहे, अगदी मंदिरच आहे. गर्भाशय शुद्धी, तुमची मासिक पाळी नियमित असणे हे बीज शुद्ध असल्याचे लक्षण आहे. जर पाळी समस्या असेल तर आधी वैद्यांच्या सल्ल्याने उपचार करा. शरीर शुद्धी, शरीरातील विष टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी कोमट पाण्याचे सेवन आणि सात्विक आहार सुरू करा. मानसिक अवस्था, स्त्रीच्या मनाचा परिणाम बीजाच्या गुणवत्तेवर होतो, म्हणून प्रसन्न राहा. स्त्रीच्या शरीराची शुद्धी ही बाळाच्या विकासासाठी पाया आहे. मासिक पाळी आणि शुद्धी, पाळी नियमित नसेल तर ओव्हुलेशन वेळेवर होत नाही. पाळीच्या 3 दिवसांचे नियम, या काळात पूर्ण विश्रांती घ्या, जड काम टाळा, यामुळे गर्भाशयाची नैसर्गिक सफाई होते. सुवर्ण जल आणि लोह, लोहाच्या कढईत बनवलेले जेवण शरीरातील हिमोग्लोबिन वाढवते. सुवर्ण जल रोज अर्धा ग्लास प्यावे, ज्यामुळे बाळाची बुद्धी तल्लख होते. सुवर्ण जल बनवण्यासाठी 2 कप पाणी घ्या, त्याच्यात 1 ग्रॅम शुद्ध सोनं टाका किंवा 24 कॅरेटची आपली वेडणीची अंगठी असेल, बिस्किट असेल तरी चालेल, आणि ते 2 कप पाणी अर्धा ते 1 कप होईपर्यंत उकळू द्या. त्याच्यानंतर ती अंगठी काढा किंवा ते सोनं त्यातलं काढा, स्वच्छ कापडात परत ते बांधून ठेवा आणि पाणी कोमट करून पिऊन टाका. प्रजनन यंत्रणेची माहिती म्हणजे स्त्री प्रजनन यंत्रणा, आयुर्वेदानुसार योनीपासून गर्भाशयापर्यंतच्या अवयवांना त्र्यावर्त योनी असे म्हणते. त्यात पहिला भाग हा योनीचा येतो आणि दुसरा भाग गर्भाशयाचा प्रवेशद्वार म्हणजे गर्भद्वार आणि तिसरा भाग गर्भधारणेसाठी योग्य गर्भाशय असा असतो. गर्भाशय हे स्त्रीच्या शरीरातील सर्वात महत्वाचे अंग आहे. सामान्यतः याचे आकारमान 8x5 सेंटीमीटर, वजन 50 ते 80 ग्रॅम असते. अंतर्गत क्षमतेचे प्रमाण 3 मिली आणि भिंतीची जाडी सुमारे 1.25 सेंटीमीटर असते. गर्भाशयातील स्नायू अत्यंत लवचिक आणि ताण सहन करणारे असतात. गर्भधारणेदरम्यान गर्भाशयाचे वजन 1 किलोपर्यंत वाढू शकते आणि प्रसूतीनंतर 45 दिवसात पूर्वस्थितीत परतते. गर्भधारणेदरम्यान गर्भद्वार बंद असते. जर गर्भधारणेदरम्यान गर्भद्वार उघडले तर गर्भपाताचा धोका वाढतो आणि परिस्थितीत गर्भद्वार शिलाई करून बंद करता येतो. गर्भधारणेपूर्वी गर्भद्वार गोलसर असतो तर प्रसूतीनंतर तो चिरासारखा दिसतो. गर्भद्वाराच्या ऊतींना स्पर्श, तापमान किंवा वेदना यांची संवेदना नसते. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंनी फॅलोपियन ट्यूब्स असतात ज्या अंडाशयांपर्यंत जातात. अंडाशयातून बाहेर पडलेले अंडे या ट्यूब्सद्वारे गर्भाशयात पोहोचते. ट्यूब्समध्ये संसर्ग झाल्यास अंडे गर्भाशयात पोहोचू शकत नाही.
आणि गर्भधारणा अयशस्वी होते. प्रत्येक स्त्रीकडे 2 अंडाशय असतात. प्रत्येक अंडाशयाचे आकारमान सुमारे 3x2x सेंटीमीटर असते. एका महिन्यात एकच अंडाशय सक्रिय असतो आणि 1 अंडे तयार होते. मुलगी जन्माला येताना तिच्या अंडाशयांमध्ये असलेल्या अंड्यांची संख्या निश्चित असते आणि ती आयुष्यभर बदलत नाही. सामान्य 28 दिवसांच्या चक्रात मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून 12-14व्या दिवशी अंडे बाहेर पडते. याला अंडोत्सर्ग म्हणतात. प्रत्येक चक्रात गर्भाशय गर्भधारणेसाठी तयारी करतो. जर गर्भधारणा झाली नाही तर ही तयारी झालेली उती मासिक पाळीद्वारे बाहेर टाकली जाते. नियमित मासिक पाळी असली तरी अंडोत्सर्ग झाला आहेच असे म्हणता येत नाही. अंडोत्सर्ग न झाल्यास गर्भधारणा शक्य नाही. सामान्य मासिक पाळीमध्ये रक्तस्राव 4 ते 5 दिवस चालतो. पहिल्या 2 दिवसात स्राव जास्त असतो आणि नंतर कमी होतो. एकूण स्रावाचे प्रमाण सुमारे 50 ते 100 मिली असते. आता पुरुष प्रजनन यंत्रणा कशी असते? पुरुष प्रजनन पेशीला शुक्राणू म्हणतात. आयुर्वेदानुसार शुक्र धातू संपूर्ण शरीरात असतो आणि त्याचा सारांश म्हणजे वीर्य. आरोग्यदायी पुरुष एका वेळी सुमारे 3.5 मिली वीर्य स्रवतो. एका मिली वीर्यामध्ये सुमारे 60 ते 120 दशलक्ष शुक्राणू असतात. प्रत्येक शुक्राणूचे आकारमान सुमारे 1 ते 500 इंच असते. शुक्राणू अंडकोशात तयार होतात, टेस्टिक्युलर नलिकांमधून जातात आणि वीर्यासह बाहेर पडतात. वीर्यामध्ये असलेल्या लाखो शुक्राणूंमध्ये फक्त 300-500 आरोग्यदायी शुक्राणू अंड्यापर्यंत पोहोचतात. गर्भाशयाच्या प्रवेशद्वारापासून फॅलोपियन ट्यूब्स पर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 1 तास लागतो. एकाच शुक्राणूला अंड्यात प्रवेश करता येतो. त्यानंतर दुसऱ्या शुक्राणूला प्रवेश शक्य नसतो. शुक्राचे गुणधर्म सौम्य आणि थंड असतात, त्यामुळे त्याला उष्णतेपासून संरक्षण आवश्यक आहे. शरीराच्या तापमानापेक्षा कमी तापमानातच शुक्र तयार होतो. म्हणूनच अंडकोश शरीराबाहेर असतो. गर्भधारणेसाठी शुक्र आणि अंड्याचा संगम आवश्यक असतो. अंड्याचे आयुष्य सुमारे 24 तास असते. या कालावधीत संगम झाला तर गर्भधारणा होते. फलित अंडे गर्भाशयात जाऊन भिंतीवर चिटकते आणि पोषण घेते. जुळे आणि बहुप्रसव. सामान्यतः एका गर्भधारणेत एकच बाळ जन्माला येते, परंतु शुक्र किंवा अंड्यात असंतुलन असल्यास गर्भाशयात 2 किंवा अधिक फलित अंडे चिकटतात. याला यमल गर्भ म्हणतात. आयुर्वेदानुसार वात दोषामुळे फलित अंडे 2 भागात विभागले जाते आणि दोन्ही भाग गर्भाशयात चिकटतात. त्यामुळे जुळे जन्माला येतात. जर विभाग 2 पेक्षा जास्त भागात झाला आणि प्रत्येक भाग स्वतंत्रपणे चिकटला तर बहुप्रसव होतो. जुळ्यांचे प्रकार. एकाच अंड्याचे 2 भाग झाले तर जुळे एकसारखे असतात. मोनोझायगोटिक. 2 वेगवेगळ्या अंड्यांना 2 वेगवेगळ्या शुक्राणूंनी फलित केले तर जुळे वेगवेगळे असतात. डायझायगोटिक. जगभरात 1 बाळ. जुळे त्रिक बाळ. याचे प्रमाण 10,000ला 1,000ला 1 असे आहे. गर्भाशय एका बाळासाठीच योग्य असतो. जुळे किंवा त्रिक बाळ असल्यास जागा आणि पोषण कमी पडते. अनारोग्यदायी जीवनशैली, आहार आणि वर्तनामुळे यमल गर्भ होतो. हार्मोन उपचार घेतलेल्या महिलांमध्ये जुळे किंवा त्रिक बाळ होण्याची शक्यता अधिक असते. स्त्री आरोग्य आणि संतुलन. आयुर्वेदानुसार मार्गदर्शक. स्त्री संतुलन. स्त्रीच्या शरीर रचनेत आणि हार्मोनल चक्रात सतत बदल होत असतात. हे चक्र योग्य प्रकारे कार्यरत असेल तर आजार होण्याची शक्यता कमी असते. आयुर्वेदात स्त्रीचे आरोग्य संतुलित राहावे यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत. दररोज 7 ते 8 तास शांत झोप घ्या. मासिक पाळीच्या काळात शारीरिक आणि मानसिक विश्रांती आवश्यक. औषधी वनस्पतींनी संस्कारित तेलांचा वापर करा, जसे की संतुलन फेमिसन तेल, पिचू,
फेमिसन तेलात भिजवलेला कपडा रात्री योनीमध्ये ठेवणे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. धूप चिकित्सा प्रजनन मार्गातील संसर्ग टाळण्यासाठी किंवा बरे करण्यासाठी उपयुक्त. स्तनांची काळजी घ्या म्हणजे विशिष्ट तेल व लेप लावावे. संगीत चिकित्सा स्त्री आरोग्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने रचलेले संगीत ऐका, जसे की स्त्री संतुलन अल्बम. यात सामवेद, ऋग्वेद व अथर्व वेदातील मंत्र विशिष्ट रागांमध्ये रचलेले आहेत. राग सारंग मधील अच्युताष्टक आणि राग बिभा स्त्री संतुलनासाठी उपयुक्त आहेत. विणेवर वाजवलेली वाद्य संगीतही लाभदायक आहे. सूर्यकवच शरीरातील अवयवांना कार्यक्षम ठेवते. यमुनाष्टक चिंता भीती दूर करून मनशांती आणि उत्साह वाढवते. औषधी वनस्पती आणि उपचार शतावरी, कोरफड, अशोक, मंजिष्ठा स्त्रीसाठी उपयुक्त आहे. शतावरी कल्प दुधात मिसळून रोज घ्यावा. कोरफड जेल रोज 1 चमचा घ्यावा. गर्भधारणे दरम्यान टाळावा. कुमारी आसव, अशोकारिष्ट संतुलन फेमिनिन बॅलन्स आसव मासिक पाळी नियमित ठेवण्यासाठी आणि हार्मोनल संतुलनासाठी उपयुक्त. मंजिष्ठासन आणि सँडरोज रक्तधातू शुद्ध करतात आणि हिमोग्लोबिन वाढवतात. वैद्यकीय देखरेखीखाली उपचार योनी धुलाई, वजायनल डॉश विशिष्ट औषधी काढा वापरून योनी स्वच्छ केली जाते. धायती, त्रिफळा, अशोक यांसारख्या वनस्पती वापरल्या जातात. उत्तर बस्ती योनी आणि गर्भद्वारातून औषधी तेल किंवा घृत गर्भाशयात टाकले जाते. अंडोत्सर्ग सुधारतो, फॅलोपियन ट्यूब स्थिर राहतात आणि गर्भधारणेसाठी गर्भाशय तयार होते. आहार आणि योग संतुलित आहार आणि योग अत्यावश्यक. सात्विक आणि पोषक आहार घ्या. ठराविक वेळेला जेवा. शक्यतो खालील पदार्थ टाळा: कोबी, फ्लावर, राजमा, हरभरा, शिमला मिरची, गवार, वांगी, कच्चे टोमॅटो आणि अंडी. दूध आणि फळ एकत्र घेणे टाळा. अतिशय आंबट, तिखट, खारट आणि आंबवलेले आणि तळलेले पदार्थ कमी करा. फास्ट फूड आणि कोल्ड ड्रिंक्स विशेषतः रात्री टाळा. योगासन योग मुद्रा, पवन मुक्तासन, कटिचक्रासन, संतुलित क्रिया समर्पण, संतुलन क्रिया बटरफ्लाय हे सर्व उपयुक्त. नियमित चालणे, प्राणायाम आणि खोल श्वसन तंत्रांचा सराव करा. भस्त्रिका प्राणायाम तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करा. अंतिम विचार हार्मोनल संतुलन किंवा गर्भधारणेसाठीच नव्हे तर एकूण शारीरिक आरोग्य, मानसिक समाधान, तरुणपणा आणि सौंदर्यासाठी आवश्यक आहे. औषधी, संगीत, योग, आहार आणि जीवनशैली यांचा समन्वय स्त्रीला सर्व स्तरांवर संतुलन प्राप्त करून देतो. कधी कधी या उपायांचा परिणाम लगेच दिसत नाही. प्रत्येक कृतीवर एक अदृश्य शक्ती कार्य करते, ती म्हणजे कर्म. म्हणून उपाय अवलंबताना परमशक्तीवर विश्वास ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. गर्भधारणा अडचणी व स्त्री पुरुष प्रजनन आरोग्य आयुर्वेदानुसार पुरुष वंध्यत्वाचे कारणे: कमी शुक्राणू संख्या, विकृत शुक्राणू किंवा शुक्राणूंचा अभाव, अयोग्य आहार, रात्री जागरण, मानसिक तणाव, जंक फूड, जननेंद्रियांवर उष्णतेचा परिणाम, गरम पाणी, स्टीम, टाईट कपडे, लॅपटॉप, हस्तमैथुनामुळे, लवकर वयात शुक्रधातूचा अपव्यय, लठ्ठपणा व मेदधातू वाढल्याने शुक्रधातू पोषणात अडथळा, मूत्रमार्ग व जनन मार्गातील संसर्ग, रक्त किंवा पुयुक्त वीर्य, मानसिक अडचणी, लाज, भीती, लैंगिक दुर्बलता. यावर उपाय: शतावरी गोक्षुरादी चूर्ण, सुवर्णमालिनी वसंत, वसंत कुसुमाकर, मकरध्वज रस, संतुलन च्यवनप्राश, सूर्यप्राश, दात्री रसायन, संतुलन पुरुषम तेल, जनेंद्रिय दुर्बलतेसाठी उपयुक्त. स्त्री वंध्यत्वाची कारणं: योनी गर्भाशय, गर्भद्वारातील शारीरिक दोष, अंडोत्सर्ग न होणे म्हणजे अनोव्हुलेशन, ब्लॉक्ड फॅलोपियन ट्यूब्स, पित्तदोषामुळे योनीत उष्णता किंवा शुक्राणू नष्ट होतात, मानसिक भीती, लैंगिक असह्यता, पतीच्या कुटुंबाशी तणावपूर्ण संबंध, हार्मोनल असंतुलन, मासिक पाळीतील चुकीचे वर्तन,
मासिक पाळीतील वर्तन: पहिल्या 3 दिवसात विश्रांती, हलका आहार, वादविवाद टाळा. पूर्ण स्नान, केस धुणे, अभ्यंग, काजळ वापर टाळा. चुकीच्या वर्तनामुळे गर्भधारणेवर परिणाम: डोळ्यांचे विकार, मानसिक अडचणी आणि त्वचा विकार. मासिक पाळीतील विकार: राजक्षेप म्हणजे कमी स्राव, पोषण कमी, हिमोग्लोबिन कमी, तणाव, वजन वाढ, केस गळणे. उपाय: कोरफड, कुमारी आसव, अशोकारिष्ट, शतावरी कल्प, सॅन रोज. मेनोरिया म्हणजे जास्त प्रवाह, शक्ती कमी होणे, त्वचेचे तेज कमी, चक्कर, गर्भाशय दुर्बल. उपाय: रक्तस्राव थांबवणे, रक्त पूर्ण प्राप्ती, गर्भाशय बळकट करणे, हार्मोनल संतुलन. योनी विकार: उपप्लुप्त, पांढरा हलका कफयुक्त स्राव, वेदना किंवा कफवात दोष. परिप्लुप्त, पिवळसर स्राव, पाठदुखी, पित्तवात दोष. शुष्क, योनी कोरडी, वेदनादायक संभोग, वात दोष. वामिनी, शुक्र स्वीकार न होणे, बाहेर पडणे, वात पित्त दोष. यावर उपचार: उत्तर धूप, उत्तर बस्ती, औषधी तेल, स्वॅब, योग्य आहार व जीवनशैली. याची इतर कारणेही असू शकतात. ब्लॉक्ड फॅलोपियन ट्यूब्स: जर वातदोष, क्षय, रक्तधातू कमी असेल आणि संसर्ग असेल तर. ओव्हरियन सिस्ट: जर वात पित्त दोष असेल, वजन वाढत असेल, केस वाढ होत असतील तर. थायरॉइड डायसफंक्शन: मासिक पाळीतील चुकीचे वर्तन. फिब्रॉइड: गर्भाशयातील वाढ, गर्भधारणा अडथळा, गर्भपात, विकृत बाळ. लक्षणे: जास्त स्राव, पोटदुखी, पाठदुखी, वजन वाढ. उपाय: शस्त्रक्रिया शेवटचा पर्याय, गर्भाशय जपावा. जीवनशैली व आहार: तणाव, रात्री जागरण, जंक फूड, मद्यपान, धूम्रपान नुकसानकारक. सात्विक आहार, नियमित योग, संगीत, चिकित्सा, मासिक पाळी नियमित असणे, हार्मोनल संतुलनाचे लक्षण. गर्भाशय व स्तनांची काळजी स्त्री संतुलनासाठी आवश्यक. निष्कर्ष: गर्भधारणेपूर्वी हार्मोनल संतुलन आवश्यक. आयुर्वेदानुसार योग्य आहार, जीवनशैली, औषधी, संगीत व योग यांचा समन्वय आवश्यक. उपचार तज्ञांच्या देखरेखीखालीच घ्यावे. लक्षणे दुर्लक्षित केल्यास दीर्घकालीन अडचणी निर्माण होतात. गर्भधारणेपूर्वीचे वातावरण तयार करणे. गर्भधारणेपूर्वीचे वातावरण तयार करणे. ऋतुकाल म्हणजे फर्टाईल पिरियड: पाळीच्या पहिल्या दिवसापासून 16व्या रात्रीपर्यंतचा काळ. गर्भधारणेसाठी 8 ते 15व्या दिवसांपर्यंत संबंध ठेवा. गर्भधान संस्कार: 1 महिना ब्रह्मचर्य पाळा. संबंधपूर्व सात्विक आहार घ्या, तणाव टाळा. मन शांत, प्रेमपूर्व आणि सकारात्मक असावे. वेळ आणि जागा: रात्री, विशेषतः मध्यरात्रीपूर्वी संबंध ठेवावा. घरातच वास्तुशास्त्रानुसार सजवलेल्या शांत स्वच्छ खोलीत गर्भधारणा करावी. मानसिक तयारी: गर्भधारणा ही पवित्र संस्कार प्रक्रिया मानली जाते. पती पत्नीने बाळासाठी जबाबदारी स्वीकारण्याची मानसिक तयारी असावी. घरात आनंदी, सात्विक वातावरण असावे. गर्भधारणेपूर्वी टाळावयाचे घटक: तणाव, दुःख, राग, अतिकाम, व्यसन, अनियमित झोप, जंक फूड, प्रदूषित वातावरण, अपरिचित ठिकाणी गर्भधारणा करणे, लैंगिक अतिउत्तेजन, हस्तमैथून, पांढरा स्राव. निष्कर्ष: बीजशुद्धी म्हणजे पुढील पिढीच्या आरोग्याचा पाया. आयुर्वेदानुसार शरीर, मन, आहार आणि वातावरण शुद्ध करणे आवश्यक. गर्भधारणा ही केवळ शारीरिक क्रिया नसून एक पवित्र संस्कार आहे. योग्य तयारीने तेजस्वी, सुसंस्कृत आणि निरोगी बाळ जन्माला येते. विभाग 4: पंचकर्म आणि डिटॉक्स. गर्भशुद्धी का करावी? डिटॉक्सचे काय महत्व आहे? शरीरातील टॉक्झिन बाहेर काढणे म्हणजे डिटॉक्स. बालाजी तांबे यांनी गर्भधारणेपूर्वी पती पत्नी दोघांनाही वमन किंवा विरेचन यांसारखी पंचकर्मे सुचवली आहेत. यामुळे शरीरातील तिन्ही दोष, वात, पित्त, कफ संतुलित होतात. घरच्या घरी तुम्ही रोज सकाळी कोमट पाणी पिणे किंवा त्रिफळा चूर्ण घेणे यातून सौम्य डिटॉक्स करू शकता.
त्रिदोष संतुलन. आपल्या शरीरातील वात, पित्त आणि कफ हे 3 दोष जेव्हा समतोल अवस्थेत असतात तेव्हाच निरोगी संतती जन्माला येते. शरीर शुद्धीमुळे हे दोष संतुलित होतात. क्षमता वाढवणे. गर्भधारणेपूर्वी केलेल्या तयारीमुळे बाळाच्या केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि बौद्धिक क्षमता अनेक पटीने वाढतात. अभ्यंग ऑइल मसाज. रोज सकाळी अंगाला तिळाचे तेल लावा, यामुळे वात दोष शांत होतो. बस्ती. शक्य असल्यास जवळच्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये जाऊन बस्ती करून घ्या. ही गर्भाशय शुद्धीची सर्वोत्तम पद्धत आहे. ब्रह्ममुहूर्त. सकाळी 5ला उठून ध्यान केल्याने पिट्युटरी ग्लँड ऍक्टिव्हेट होतात, ज्यामुळे प्रजननासाठी लागणारे हार्मोन संतुलित राहतात. विभाग 5. जीवनशैली आणि दिनचर्या. गर्भधारणापूर्व दिनचर्या म्हणजे डेली रुटीन तुमचे कसे असावे. डॉक्टर तांबे यांनी सुचवलेली आदर्श दिनचर्या. ब्रह्ममुहूर्तावर उठणे म्हणजे सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान उठा. या वेळची हवा आणि ऊर्जा शुद्ध असते. योग आणि प्राणायाम. अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम करा, ज्यामुळे हार्मोन संतुलित राहतात. सात्विक आहार. ताजे, गरम आणि घरचे अन्न खा. पांढरी साखर आणि मैदा पूर्णपणे टाळा. आहार हाच औषध. सत्व गुण वाढवणारा आहार. ताजी फळे, भाज्या, दूध आणि गाईचे तूप. शिळे अन्न आणि जंक फूड. यामुळे शरीरात आम म्हणजे टॉक्झिन्स तयार होतात, जे बीजाला दूषित करतात. पती पत्नी मधील नाते. बीजधारणा ही केवळ शारीरिक क्रिया नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे. दोघांमधील प्रेम, आदर आणि संवाद यांचा बाळाच्या स्वभावावर कसा परिणाम होतो हे डॉक्टर तांबे यांच्या पुस्तकातील संदर्भाने सांगितले आहे. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे पती पत्नी मधील नाते. बीजधारणा ही भीती किंवा दडपणाखाली होऊ नये. ते एक दिव्य मिलन असावे. दोघांनी एकमेकांशी मनमोकळा संवाद साधावा. सकारात्मक पुस्तके वाचावीत आणि सुंदर संगीत ऐकावे. नियोजित पावले. डेली रुटीन. गर्भधारणेच्या किमान 3 महिने आधी खालील गोष्टी सुरू कराव्यात. योग आणि ध्यान. मानसिक शांततेसाठी दररोज किमान 15 ते 20 मिनिट ध्यान, मेडिटेशन करा. ही बीजशुद्धीची पहिली पायरी आहे. सात्विक आहार. अन्न ते मन या उक्तीप्रमाणे ताजा, गरम आणि सात्विक आहार घ्यावा. गाईच्या तुपाचा आहारात समावेश करा. पंचकर्म. शक्य असल्यास वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली बस्ती किंवा विरेचन यांसारखे पंचकर्म चिकित्सा करून घ्या, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. थोडक्यात सांगायचे तर गर्भधारणेच्या 3 महिने आधीपासून पती पत्नी दोघांनीही मन शांत ठेवावे, व्यसनांपासून दूर राहावे, सकस आणि पौष्टिक आहार घ्यावा. शक्य असल्यास आयुर्वेदिक पंचकर्म करून घ्यावे. गर्भधारणेपूर्वीची ही 3 ते 6 महिन्यांची तयारी तुमच्या बाळाचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. तुम्ही केवळ एका मुलाला जन्म देत नाही तर एका उत्तम पिढीची निर्मिती करत आहात. तुम्हाला यातील पुरुषांसाठी कोणता विशेष आहार घ्यावा किंवा स्त्रीसाठी पाळीच्या काळात अजून कोणते नियम पाळावेत याची अधिक डिटेल माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा होता गर्भसंस्काराचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, बीजशुद्धी. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. पण हा तर फक्त प्रवास सुरू झाला आहे. यानंतरचा टप्पा अजून महत्त्वाचा आहे, तो म्हणजे प्रत्यक्ष गर्भावस्थेतील काळजी. लवकरच आपण घेऊन येत आहोत या सिरीजचा पार्ट 2, गर्भवतीची काळजी. यामध्ये आपण पाहणार आहोत गर्भवतीने आपला आहार विहार कसा ठेवावा, महिन्यानुसार कोणते बदल होतात आणि कोणती खबरदारी घ्यावी. डॉक्टर बालाजी तांबे यांनी सांगितलेले प्रत्यक्ष पाळण्याचे नियम काय आहेत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ मिस करू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा, जेणेकरून गरजू माता पित्यांसोबत तो शेअर होईल. अशाच शास्त्रीय आणि अनुभवातून आलेल्या माहितीसाठी बेबी वर्ल्ड अँड गर्भसंस्कार चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबा. भेटूया लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा. धन्यवाद.